श्री स्वामी समर्थ. जे करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे ओवाळती त्यावरी होती कृपाळुवा. जे लोकांना दाखवण्यासाठी मी खूप सेवा करतो आणि त्यांचं जर अंतःकरण शुद्ध नसेल, कोणाविषयी त्यांच्या मनात जर द्वेष असेल, तर त्याची सेवा महाराज कधीही स्वीकारत नाही. कारण ज्याचं मन पवित्र आहे आणि जो खऱ्याच अंतःकरणापासून महाराजांना साथ घालतो, अनन्य भावाने शरण जातो, त्याला त्याच्या सर्व स्वामी महाराज योगक्षम चालवत असतात. हे स्वतः स्वामींनी त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे आपण ठरवायचं आहे की आपण काय करायचं आहे. चला तर मग आज या ताईंसोबत देखील असंच काही घडलेलं आहे. खूप सुंदर अनुभव आहे. हा अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला स्वामींची खूप सेवा करू वाटणार आहे. आपण देखील स्वामींच्या खूप जवळ जाणार आहोत. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले, प्रत्येक भक्ताला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आपली स्वामी माऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, माझे नाव उज्ज्वला. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे. स्वामी आयुष्यात आल्यापासून खूप सारे बदल आयुष्यात घडून आले. स्वामींच्या सेवेत येणे अगोदर मी खूप डिप्रेशनमध्ये गेलेली होती. आमच्या घरचं वातावरण हे खूप डेंजर होतं. त्यामुळे काय करावं काहीच कळत नव्हतं. कुठेच मार्ग सापडत नव्हता. माझ्या ज्या नणंदबाई होत्या त्या माझ्या मिस्टरांचे खूप कान भरायच्या. सासूबाई देखील आणि माझे मिस्टर त्यांचंच ऐकायच्या. त्यामुळे मी खूप त्रासात होते. मी खरं वागून देखील माझ्यावरतीच प्रत्येक वेळेस ब्लेम यायचा आणि सर्वजण मलाच खूप उणंधुणं बोलायचे. माझ्या आईवडिलांना देखील खूप बोलायचे. त्यामुळेच खूप वाईट वाटायचं आणि मी त्यांना माघारी देखील बोलू शकत नव्हते. मी जर काही बोलले तर मला उलट बोलायचे, तू आता खूप शहाणी झाली आहे आणि आता तुला कशाची गरज राहिली नाही. आणि माझे मिस्टर मला मारहाण देखील करत असायचे. त्यामुळे ते जे काही बोलन ते मी गपचूप सोसत होते. पण एक मुलगी कुठपर्यंत सोसणार हे तुम्हाला पण माहीत आहे. एक सीमा असते, तिथपर्यंत आपण हे करू शकतो. त्यानंतर आपण काही ना काही निर्णय घेत असतो. पण माझ्या आईवडिलांची परिस्थिती ही खूप बिकट होती. कारण मला 3 बहिणी आहे. आम्ही 4 जणी बहिणी आहोत. मी सर्वात मोठी आणि मीच जर माझ्या आईवडिलांच्या घरी जाऊन बसली तर माझ्या बहिणींचं कसं होणार, त्यांचं लग्न कसं होणार, या टेन्शनपायी मी तिकडेही जात नव्हती. मी माझं सोसत होती. असंच करता करता काय झालं स्वामी भक्तांनो, की मला माझ्या आयुष्यामध्ये स्वामींचं आगमन झालं. ते कसं झालं की माझी जी मैत्रीण होती ती स्वामींची खूप निस्सीम भक्ती करती. ती दर गुरुवारी मठामध्ये जात असायची. एक गुरुवारी मी तिच्या घरी गेली होती आणि तिची धावपळ चालू होती. कारण तिचा आरती होती, महानैवेद्य तिचा होता. नैवेद्य बनवण्याची धावपळ करत होती की स्वामींच्या आरतीला जायचं नैवेद्य घेऊन. तर मग ती मला म्हटली की तू पण आरतीला चल म्हणून माझ्यासोबत. मग आम्ही दोघींनी स्वयंपाक केला आणि आम्ही आरतीला महाराजांच्या मठामध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर एक आधार मिळाल्यासारखं मला झालं की कोणीतरी आहे बाबा, की आपण त्यांच्या जवळ आपलं मन मोकळं करू शकतो. मग मी तिला स्वामींच्या सेवेविषयी हळूहळू सर्व काही विचारू लागली आणि तिनेही मला सांगितलं की तू अशी सेवा कर, सर्व काही व्यवस्थित होईल. मग मी सेवा सुरू केली. जेव्हा सेवा सुरू केली त्यावेळेस आणखी प्रॉब्लेम वाढले. जे प्रॉब्लेम कमी व्हायचे तर ते आणखी वाढू लागले. घरात आणखी भांडणं होऊ लागले. मला असं वाटायचं की माझं काही चुकतंय का, हे असं का बरं घडत आहे. मी तर चांगल्यासाठी करू लागले, हे उलटच होत आहे. स्वामींचे पारायण केले, तारक मंत्राचं तीर्थ बनवलं, पण काहीच अनुभव नाही, काहीच नाही. माझ्या मैत्रीला म्हटलं की मला काहीच अनुभव येत नाही, उलटच परिस्थिती होऊ लागली आहे. घरात आणखीन वादविवाद हे वाढत चाललेले आहे. तर मी काय करू. माझी मैत्रीण म्हटली, हे बघ, तू स्वामींवरती विश्वास ठेव आणि सेवा करत राहा.
स्वामी तुझी इच्छा लवकर पूर्ण करतील, पण त्यासाठी तुला तुझा वेळ हा द्यावाच लागणार आहे. कारण जोपर्यंत आपण स्वच्छ होत नाही तोपर्यंत महाराज आपली परीक्षाही घेत असतात आणि आपल्या मागच्या जन्मीचे जे काही पाप असतं त्यासाठी आपण जी काही सेवा करतो ती देखील वापरली जाते. ज्यावेळेस आपण एकदम शुद्ध होतो त्यानंतरच आपण महाराजांच्या सेवेमध्ये येतो आणि आपल्याला खूप सारे अनुभव स्वामी देऊ लागतात. तिने असं सांगितलं. मी मग सेवा सुरूच ठेवली, सेवा काही बंद केली नाही. कधीकधी एखाद्या दिवशी मी रागावैतागी सेवा बंद करत असायची की तुम्ही माझं ऐकत नाही, काहीच नाही. भक्त जे सांगतात, जे अनुभव सांगतात ते सर्व काही खोटे असतात. तुम्ही जर खरंच असता तर माझी सर्व इच्छा तुम्ही पूर्ण केल्या असत्या, मला या त्रासातून बाहेर काढलं असतं, असं मी त्यांना बोलायची. पण परत 2-3 दिवसांनी पुन्हा सेवेला लागायची, पुन्हा सेवा सुरू करायची. यामध्ये जवळपास 1 ते 2 वर्षाचा काळ पलटून गेला आणि त्यानंतर मला आता महाराजांशिवाय करमतच नसायचं. मला एक माझं अधिष्ठान बनलेलं होतं. ते म्हणतात ना, सद्गुरूसारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. असंच काही माझ्या बाबतीत घडलं होतं. आता माझ्या पाठीमागे सद्गुरू आहे तर आता कशाचीच काळजी आपण करायची नाही. सर्व काही महाराजांवरती सोडून दिलं. सर्व काही सोसत होती. हळूहळू त्रास थोडासा कमी होऊ लागला होता. मिस्टर माझं थोडंफार ऐकू लागले होते. अगोदर काहीच ऐकत नव्हते, आता थोडंसं ऐकायचे. त्यामुळे थोडं बरं वाटायचं आणि मला जीव देखील लावू लागले होते. मला एक मुलगी झाली, मुलगा झाला आणि संसार सुखाचा सुरू झाला. पण माझ्या ज्या सासूबाई होत्या त्या मला खूप टॉर्चर आणखी देखील करत होत्या. मिस्टरांना काही सांगायच्या आणि लगेच आमच्या घरामध्ये पुन्हा भांडणं हे होत असायचे. आणि असंच काय झालं स्वामी भक्तांनो, एकदा माझा जो मुलगा होता तो आम्ही बाहेर शिकायला घातलेला होता. त्यामुळे त्याला भेटायला जाण्यासाठी मला जायचं होतं. मिस्टर घरी नव्हते आणि मग मी बसने जाण्याचं ठरवलं. मिस्टर म्हटले की तू जा, माझ्या मुलाला पुरणपोळी खूप आवडते, म्हणून मी घाईघाईने पुरणपोळी बनवली आणि त्याला भेटायला जाते तर पुरणपोळीसोबत घेऊन जाऊया. घाई बनवली आणि मग महाराजांनाही मला आठवलं की महाराजांनाही पुरणपोळी खूप आवडते. मग मी पटपट केली आणि महाराजांपुढे तो नैवेद्य पुरणपोळीचा ठेवला. त्यानंतर डब्यामध्ये पुरणपोळी आणि थोडेसे भजे घेतले आणि माझ्या मुलाला भेटण्यासाठी मी गेली. तिथे गेल्यानंतर मला घरीच 10 वाजले होते आणि आमच्या गावामध्ये जी बस येते ती बस जवळपास 9:30 वाजता येत असते. मला आता खूप भीती वाटू लागली की आता मला बस माझी गेली असेल. मी चालू लागली आणि महाराजांचं नामस्मरण करत होते की महाराज बस मला मिळू द्या, मला तुम्ही घेऊन जा. स्वामींना घरून निघताना तुम्ही माझ्यासोबत चलावं आणि मला सुखरूप तिथे घेऊन चला, अशी विनंती केली. त्यानंतर मग मी जिथे बस स्टॉप असतो त्या बस स्टॉपवरती गेले आणि तिथे गेल्यानंतर मला कळालं की आजची बस ही लेट झाली आहे. मी गेल्यानंतर 10 मिनिटांनी बस आली. मला खूप आनंद झाला. हे सर्व काही महाराजांनी केलं असं वाटलं आणि मग मी बसमध्ये बसले. बसमध्ये देखील माझं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण चालू होतं आणि माझ्या शेजारी एक आजोबा बसलेले होते. माझ्या मुखात सारखं स्वामींचं नाव बघून ते म्हटले, हे तू काय कुठल्या स्वामींचं बोलत आहे, कोण आहे हे स्वामी, असे प्रश्न ते मला विचारू लागले. त्यावेळेस मी आजोबांना सांगितलं की स्वामी महाराज हे माझे दैवत आहे, त्यांनीच तेच सर्व काही करतात. आजचा मी त्यांचा आलेला अनुभव आजोबांना सांगितला तर ते हसले. म्हणे अगं ते स्वामींचं कसलं, आता बस लेट झाली त्यात स्वामींनी काय केलं. तर मी आजोबांना म्हटलं तुम्हाला ते नाही कळणार. मी पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू लागले. आम्ही स्टॉपवरती उतरलो आणि ते आजोबा देखील तिथेच उतरले. तर मग मी आजोबाला म्हटले की तुम्ही इथेच राहता का. तर ते म्हटले हो मी इथेच राहतो. आता मला ते काय बोलले की अगं तू जे हे आणलं आहे पुरणपोळी भजे जे आणले ते असं तेलकट सोबत घेऊन जाताना त्याच्यामध्ये तुळशीचे पानं आणि खिळा वगैरे काहीतरी टाकायचं असतं, प्रवासामध्ये असं घेऊन जाऊ नये असं ते मला बोलले. आणि त्यानंतर ते म्हटले की देवापुढे नैवेद्य ठेवायचा नसतो, तो वाढवायचा असतो असं ते म्हटले आणि ते
तेथून निघून गेले. मी पुढे गेली आणि मग विचार करू लागली की या आजोबांना कसं माहीत की मी पुरणपोळी आणि भजे सोबत घेऊन आली आहे. आणि आज गडबडीमध्ये मी महाराजांना नैवेद्य वाढला नाही, फक्त त्यांच्या पुढे ठेवला. मला क्लिक झालं की महाराजांना मी आज नैवेद्य वाढला नाही. तर मला म्हटलं की ते आजोबांना कसं कळालं. आणि मग मी मागे वळून बघती व सर्वत्र त्यांना शोधती, कारण मी जवळपास थोड्याशा अंतरावरती गेले होते. 15 ते 20 अशी पावलं पुढे गेली असेल आणि आजोबा माझ्या मागे तिकडे गेले होते. मी तिकडे बघू लागले तर ते मला कुठेच दिसेनासे झाले. त्यावेळेस कळालं प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्यासोबत आले होते, कारण मी स्वामींना जी विनंती केली ती स्वामींनी पाळली आणि स्वामी माझ्यासोबत आले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले की खरंच किती माझ्या स्वामींची माझ्यावरती कृपा आहे. स्वामी, जर तुम्ही इतकी काळजी माझी करता तर प्रत्येक गोष्ट तुम्ही माझी ऐकणार, कारण योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही सर्व काही मला देणार, हा विश्वास मला बसला. माझ्या मुलाला भेटले, सर्व काही झालं. त्यानंतर घरी मला संध्याकाळी यायचं होतं. मी लवकरच बसमध्ये बसले. माझा फोन नेमकी काय झालं की सकाळी चार्जिंग करायचंही लक्षात नाही, फोन स्विच ऑफ झाला. आता मी बसमध्ये बसली आणि खूप मला उशीर झाला होता आणि त्यामध्ये ट्रॅफिक हे खूप असल्यामुळे तिथेही खूप वेळ गेला. जवळपास ट्रॅफिकमध्ये आमची बस 1 ते 2 तास थांबली. त्यामुळे मला रात्री जवळपास 10 ते 10:30 11ची वेळ झाली होती. मी आमच्या तिथे बस स्टॉपवर उतरले. आता मला एकटीला चालायचं होतं. एकटी चालत होती, कोणीही नव्हतं. रस्त्यावरती वाहदार पूर्णपणे थांबलेली होती, कुठलीही गाडी येत नव्हती. मला खूप भीती वाटत होती. मनामध्ये महाराजांचं नामस्मरण चालू होतं. मिस्टरांना फोनही कसा करणार, कोणीही दिसत नव्हतं. आणि त्यामध्ये मी माझं चालत होती आणि महाराजांचं नामस्मरण करत होती. स्वामी सोबत चलावं अशी विनंती करत होती. मग चालता चालता काय झालं की मी जेव्हा पुढे जात होती तेव्हा 5 ते 6 मुले मला तिथे दिसले आणि ते खूप मोठ्या मोठ्याने हसत होते आणि ते ड्रिंक करत होते. हे बघून मला आणखी थरकाप सुटला. माझ्या पायाखालची जमीन सरकली, पाय थरथर कापू लागले. महाराजांचं मुखामध्ये नाव चालू होतं, स्वामी काही करा, माझ्या मदतीला या, मला वाचवा, असं म्हणत होती. आणि मी तिथून चालू लागले तर ते मुलं माझ्याकडे बघून खूप जोरजोरात हसू लागले आणि माझ्या पाठीमागं ते येऊ लागले. मी पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती, ते माझ्या पाठीमागून चालत होते. मला खूप भीती वाटत होती की आता काय करावं. पण थोड्या अंतरावरती गेल्यानंतर अचानक ते मुलं मागे पळाले. हे का बरं पळाले मला काहीच कळालं नाही. ते मागे का बरं पळाले मी सर्वत्र बघितलं, मला कुठेच काही जाणवलं नाही. मग मी पटपट चालू लागले. घामाने पूर्ण चिंब ओली झाली होते. पूर्ण माझे कपडे ओले झालते, इतकी मी घाबरले होते. आणि मी चालत होते. कोणीतरी माझ्या मागून आल्याचा मला भास होत होता. कोणीतरी चालत आहे असं मला वाटत होतं. पण मागे बघितलं तर कोणीच नव्हतं. मी पटपट रस्ताही काटत होती, पुढे पटपट चालत होती. मुखामध्ये श्री स्वामी समर्थ हे नाव मी जपत होती. महाराजांच्या आधारावरती चालत होती. असं करता करता मी घरी पोचले. जेव्हा घरी आले डायरेक्ट महाराजांकडे गेली आणि महाराजांना त्रिवार मुजरा केला की तुम्ही मला सुखरूप घरी आणलं, त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. त्यावेळेस मिस्टर म्हटले, अगं मी तुला केव्हाचा फोन करतो, मला असं वाटलं की तू आज येणारच नाही आहेस, म्हणून मीही निश्चिंत होतो. म्हटलं आज उशीर झाला, तू तिकडेच थांबली असेल, तू आता आली नसेल असं मला वाटलं. तर मी म्हटलं अहो माझा फोन स्विच ऑफ झाला आणि फोनही कसा करणार, कोणाच्या फोनवरून करणार, माझा नंबरही पाठ नव्हता. तर मग मिस्टर म्हटले की बरं झालं तू सुखरूप आली आणि तू पोलीस कशाला सोबत घेऊन आली होती. माझे मिस्टर मला असं बोलली. तर मी म्हटलं मी कुठं पोलीस सोबत घेऊन आले. अरे म्हणे मी तुझ्या काळजीमध्ये वरतून गॅलरीमधून बघत होतो तर तुझ्या मागे 2 पोलीस होते, मला वाटलं की ते तुला सोडवायला इथपर्यंत आले आहेत. तर मी म्हटलं नाही, कोणीही पोलीस वगैरे कोणीच नव्हतं, मी तर एकटीच आले. खूप भीती वाटली कारण माझ्या पाठीमागे 4-5 मुलेही लागले होते. असं जेव्हा मी मिस्टरांना सांगितलं ते खूप घाबरले आणि ते म्हटले, अगं तुझ्यासोबत
म्हणजे प्रत्यक्षात महाराज आले होते तुझ्या संरक्षणासाठी, कारण महाराजच ते होते आणि तुला इथपर्यंत त्यांनी सोडलं. कारण मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं की तुझ्या मागे 2 पोलीस होते. असं जेव्हा मिस्टर म्हटले त्यावेळेस माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी गळू लागलं. कितीही करुणा माझ्या स्वामींची आहे. खरंच स्वामींचं जर अंतःकरणापासून नाव घेतलं तर स्वामी महाराज प्रत्येक संकटामध्ये धावून येतात. त्या दिवशी मी जी काही वाचली होती ते फक्त स्वामींच्या कृपेने 2 वेळेस स्वामींनी मला दर्शन दिलं. पण ते पोलीस मला का बरं दिसले नाही हाही प्रश्न माझ्या मनामध्ये कंटिन्यू राहिला. कारण एखाद्या वेळेस असं स्वामींनी मला असं दाखवलं की ते जर दिसलं असतं मला तर मी आणखी घाबरली असती. मी घाबरू नये म्हणून स्वामींनी असं केलं असेल. पण माझ्या मिस्टरांना त्यांनी दाखवून दिलं की हम गया नहीं जिंदा हो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यांनी जे दाखवून दिलं त्यानंतर स्वामी भक्तांनो हळूहळू माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल होऊ लागले. माझे जे मिस्टर होते अगोदर ते माझं काहीच ऐकत नव्हते. 3-4 वर्षाच्या सेवेने माझे मिस्टर आज माझं सर्व काही ऐकू लागले होते. माझ्यावरती प्रेम करू लागले होते. आणि माझ्या ज्या सासूबाई आहे त्यांनी कितीही सांगितलं तरी ते म्हणायचे ती आई आहे, तिचं ऐकून घेत जा, तिला माघारी बोलत जाऊ नको, काही करू नको, थोडेच दिवस ती आपल्यासोबत आहे असं ते म्हणायचे. माझ्या मिस्टरांना आईने काही सांगितलं तर ते हो हो म्हणायचे. पण अगोदर जसे मला मारहाण करायचे आईने सांगितल्यानंतर बोलायचे तो प्रकार पूर्णपणे बंद झालेला होता. इतका बदल महाराजांनी माझ्या मिस्टरांमध्ये केला. हा बदल बघून माझ्या डोळ्यातून पाणीच थांबत नाही. स्वामी भक्तांनो अगोदरचे दिवस आठवले तर खूप रडायला येतं. जवळपास 4 ते 5 वर्षाच्या सेवेने माझ्या आयुष्यात जे काही घडलं आहे ते खूप मोठं आहे. सासूबाईमध्ये आणखी देखील बदल झालेला नाही. पण सासूबाईंनी काही केलं तरी आपल्याला काही वाटत नाही जर आपला नवरा आपल्यासोबत असेल. स्वामी भक्तांनो असे माझ्या आयुष्यातील हे स्वामींचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे. अक्षरशः अंगावरती शहारे उभे राहिले. आणि ताई ज्या परिस्थितीमधून गेल्या त्या परिस्थिती आम्ही देखील अनुभवत होतो की त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं असेल. खरंच खूप भयानक अनुभव होता. अंगावरती प्रत्येक स्वामी भक्ताच्या आज शहारे उभे राहिले असेल. खूप सुंदर अनुभव होता ताई तुमचा. स्वामी भक्तांनो तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.